पाश्चिमात्य संस्कृतीमुळे अलीकडच्या काळात कोकणातील रानभाज्या, रानफळांचा नव्या पिढीला विसर पडत चाललाय. कोकणातील रानमेव्याचे महत्त्व अलीकडच्या पिढीला कळावे या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कोकण रानमेव्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 40 जातीच्या फळांचा समावेश करण्यात आलाय. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कोकणचा रानमेवा प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कोकणचा रानमेवा या प्रदर्शनात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवला. आणि रानभाज्यांचं प्रदर्शन आपण दरवर्षी आपण ठेवतो, आपण ते व्यवस्थापन राबवतो. परंतु रानमेवा म्हटल्यानंतर अशी काही फळं जी आपल्याला माहिती असतात, म्हणजे आपल्यापैकी त्याच्यावेळी कोणाला इथली फळं माहिती नाही असायला भाग नाही. परंतु हळूहळू आपण पश्चिमात्य कल्चरकडे वळत असताना आपापल्या मातीतली फळं आणि भाज्या आपण विसरतो आणि फक्त मेच्या सुट्टीमध्ये जेव्हा मुंबई करतात तेव्हा कुठेतरी करवंद सुद्धा फक्त गावागावात फिरत असतात. पण मला वाटतं ह्या सगळ्या फळांचं आरोग्याच्या दृष्टीने महत्व नक्कीच आपण सगळं विसरलो आणि आठवण करून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि मला वाटतं ही जर का आता प्रदर्शन आपली कशाबद्दल आपण राबवतो ही इथेच असणार आहे का पंचायत समितीवर. मला वाटतं ही अशी प्रदर्शनी 4 भिंतीच्या आत न ठेवता आपण कुठेतरी चांगल्या सार्वजनिक ठिकाणी आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतोय आणि कोकणाच्या व्यतिरिक्त कोकणाच्या बाहेरतील लोकांना देखील आपली कोकणातली फळं कळली पाहिजे. मला वाटतं नक्कीच संकल्पना अतिशय चांगली आहे. ही एक सूचना माझी नक्की जबाबदारी राहील. आपल्याकडे समुद्र किनारा आहे, त्या समुद्र किनाऱ्यावरती देखील अशी एखादी प्रदर्शन जर का पुढच्या 5-6 दुसरं जर का तुम्हाला करता आले ते देखील करा. पुढच्या शनिवार रविवारी ठेवू द्या तिथे काही फळं. आणि जिथनं आपण ही फळं आणलेली आहेत तिथल्या स्थानिक लोकांना जर का आपण सांगितली तर ते विकायला मला वाटतं पर्यटक ह्याचे 2-3 पट दर घेऊन देखील आपली ही सगळी फळं विकत घेतील, ज्यांना शेवटी ह्याच्यामधून एक व्यवसाय देखील उभा राहायला पाहिजे. आणि शेवटी ही फळं जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतील, असं म्हणतात की सीजनल फ्रूट म्हणजे त्या म्हणजे मे महिन्यात आंबा खायला पाहिजे, मे महिन्यामध्ये कलिंगड खायला पाहिजे, तसंच हिवाळीची काही फळं असतात ती हिवाळ्यातच खाल्ली पाहिजे, स्ट्रॉबेरी हे हिवाळ्यातच खाल्लं पाहिजे. शेवटी परमेश्वराने पण म्हणजे त्या सीझनला ती फळं एक आपल्याला एक वेगळं आरोग्याच्या दृष्टीने एक चांगल्या गोष्टी आणि तत्व देऊन जातात. म्हणून त्या महिन्यामध्ये ती फळंच खाल्ली पाहिजे. त्या दृष्टीने आपलं हे प्रदर्शन अतिशय चांगलं आहे. नक्की त्याचं मनापासून मी कौतुक करतोय, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. आणि नक्कीच कोकणामध्ये असलेल्या ह्या लहानसा या गोष्टी आहेत, परंतु आपल्या कोकणाच्या संस्कृतीला पुढे आणणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून भौगोलिकदृष्ट्या आपलं समुद्र असलेलं कोकण ह्या कोकणाला अजून जास्त महत्त्व करून देण्याकरता कोकणातली फळं देखील तितकीच महत्त्वाची आहेत. आणि याच्यापैकी अनेक फळं अशी आहेत. आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण आता एक असा प्रयत्न करतोय की शेती व्यवसाय म्हणून करत असताना कोकणामध्ये येत असलेल्या फळांवरती प्रक्रिया करून त्याच्यावरती अजून जोड व्यवसाय तयार करणं असे देखील आपण प्रयत्न करतोय. आणि मला सांगायला आनंद होतोय की आपल्या खेड तालुक्यामध्ये आपण जे कोल्ड स्टोरेजचा प्लांट आपण काही दिवसांपूर्वी आपण चालू केलाय, तिथे आपण आता फळ प्रक्रियेचा उद्योग देखील आपण चालू करतो. जवळपास 2.5 कोटीचा निधी आपण काही दिवसांपूर्वी मंजूर करून घेतलाय आणि त्याला विविध पद्धतीचे आपण फळ प्रक्रियाचे उद्योग आपण तिथे चालू करतोय. एकूण ह्या फळांच्या माध्यमातून तिथे जोड व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांकरता उभा राहील असे प्रयत्न आपण हळूहळू प्रत्येक जिल्हा परिषद गटवर, पंचायत समिती गटवर कसं करता येईल, असं विस्तार कसं करता येईल असे आपण देखील प्रयत्न करतोय. एकंदरीत आजच्या ह्या फक्त रानमेवा, कोकणचा रानमेवा हा जो आपण ही जी संकल्पना पुढे आणलेली आहे या पुढचं फक्त प्रदर्शने पुढचं सीमित न राहता त्याला एक चांगलं एक स्वरूप भविष्यामध्ये नक्कीच आपण एकत्र प्राप्त करून देऊ. आणि आज आपण सरकारमध्ये आहोत, फक्त सरकारमध्ये नसताना आपण मंत्री आहोत. अशा वेळेला आपल्याला शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना आपल्याला राबवायच्याच आहेत, परंतु एखादी योजना जी आपल्या कोकणाला पुढे घेऊन जाणार असेल नक्कीच त्यासाठी 2 पावलं पुढे यायची माझी देखील तयारी आहे. आपण नक्कीच आपल्या कोकणाला अजून समृद्ध कसं करता येईल त्यासाठी आपण नक्कीच सगळे प्रयत्न करू. नाहीदा पंचायत समिती आपले जे व्हिडिओ असतील आपण लग्नाचं आपल्या सर्व टीमचे मनापासून मी अभिनंदन करतो, आपल्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.